ठीक आहे, मी चेक करतो. या. जरा बोलायचं होतं. मला माहिती आहे तुम्हाला कशाविषयी बोलायचं आहे. अहो महत्वाचं आहे. मला नाही वाटत ते. ठीक आहे, माझा हट्ट समजा, पण 2 मिनिटं ऐकून घ्या. माझी काही रिॲक्शन नसेल तुम्ही बोला. मी श्वेताशी बोलले. तिला खोदून खोदून विचारलं की ती खोटं का बोलली. तेव्हा मला कळलं की ती घाबरली होती, कारण तिच्या घरी गुंड पाठवले होते म्हणे. तुम्ही आता काहीही बोलायला लागलात. आता उद्या तुम्ही या सगळ्या प्रकरणाला एक मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचं स्वरूप द्यायला सुद्धा कमी करणार नाही. हो, नाही, हे बघा, मी ठरवलं होतं की मला यावर काहीच बोलायचं नाहीये, पण तुम्ही ना आता मला बोलायला भाग पडता. आता माझा नाईलाज झाला. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या टोकाला जाताय तुम्ही? अंशुमन हा काही गुंडांमध्ये वावरणारा माणूस आहे? हे बघा, तुम्ही गप्पा बसावं. घरी माणसं काय पाठवली, धमक्या काय दिल्या, तुम्ही काय मनाला येईल ते बोलताय. आता स्वानंदी मॅडम, एक गोष्ट लक्षात घ्या. अंशुमन हा चांगल्या घरात वाढलेला मुलगा आहे, तरुण आहे, त्याला मैत्रिणी असू शकतात. पण याचा अर्थ आपल्याच ऑफिसमध्ये आपल्याच हाताखाली काम करणाऱ्या एखाद्या मुलीवरती तो जोर जबरदस्ती करेल, तिच्याशी गैरव्यवहार करेल असा होत नाही. श्वेता तुम्हाला काही सांगता आणि लगेच तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवता. अंशुमनच्या विरुद्ध लगेच तलवार उपसता. काल परवा तुमची त्या श्वेताशी ओळख झाली असेल, तिच्यावर तुमचा विश्वास आहे, पण अंशुमनवरती विश्वास नाही. कारण मुळात एखादी मुलगी ना स्वतःबद्दल असं काहीतरी खोटं नाही बोलू शकत. आणि ती जेव्हा पोट तिडकीने हे बोलते ना, तेव्हा तिच्या बोलण्यातला खरेपणा कळतो. अहो, दुर्दैवाने आपण अशा समाजातच राहत नाही आहोत की जिथे असं मुलींना कुठलेही अनुभव येणारच नाहीत. कधी वाईट नजरांना तोंड द्यावं लागतं, कधी वाईट स्पर्श अनुभवावे लागतात. आणि ह्या सगळ्याचा संताप, याचा होणारा त्रागा, याची वाटणारी किळस ही सगळी जाणवते, लक्षात येते एक मुलगी जेव्हा दुसऱ्या मुलीशी बोलते तेव्हा. म्हणून मला वाटलं. मग तिने असं का सांगितलं अहो, की हे सगळं तुम्ही तिच्या डोक्यात भरवलं म्हणून? तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. तिला धमक्या दिल्या गेल्या होत्या. परत तेच पास करावं. स्वानंदी मॅडम, तुम्ही ना एकदा कबूल करून टाका स्वतःशी की जो काही तुमचा अजेंडा होता ना, तो सक्सेसफुल झाला नाही. अहो, काही अजेंडा वगैरे काही नव्हता माझा. मी माझ्या आई बाबांची शपथ घेऊन सांगते. मी तिच्याशी बोलले कारण अंशुमन आपल्या घरातला माणूस इन्व्हॉल्ड होता ना या सगळ्यामध्ये, म्हणून मी हात पडले. झालं मग आता हा विषय संपलाय, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. तुम्हाला अंशुमनचा एवढा काय प्रॉब्लेम आहे? अहो, नाही, हे याआधी घडलंय. स्वानंदी मॅडम, माझा धाकटा भाऊ आहे तो. माझ्या डोळ्यात देखत मोठा झालाय, माझ्या डोळ्यात देखत वाढलाय. दिवसातले अनेक तास आम्ही एकत्र असतो, एकत्र जेवतो, एकत्र ऑफिसमध्ये काम करतो. तुमच्या घरी काय पद्धत आहे मला माहित नाही, पण आमच्या घरी एखादी गोष्ट जर घरातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटली तर ती आम्ही एकमेकांसमोर स्पष्टपणे बोलतो, पाठीमागनं कागाळ्या करत नाही. त्यामुळे यानंतर जर तुम्हाला माझ्याबद्दल किंवा अंशुमनबद्दल एखादी गोष्ट सांगावीशी वाटली ना, तर ती डिरेक्टली आमच्याकडे या आणि स्पष्टपणे तोंडावर सांगा. असं पाठीमागनं कोणाचे कान भरत जाऊ नका. ते मी कधीही सहन करणार नाही, हे लक्षात ठेवा. हो, मी पोचतो जरा वेळात. डोंट वरी, मी येतोच म्हणून सांग. हां हां. मिस्टर राजवाडे अंशुमनच्या विरोधात काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. वाटलंच मला. मी म्हणालो होतो, अगं गमतीत सुद्धा त्याच्या कुटुंबातल्या लोकांविरुद्ध एक शब्दही ऐकून घेत नाही तो. आणि त्यात हा तर आरोप आहे, त्याला सहनच होणार नाही. अरे पण असं कसं चालेल? जे खरं आहे ते खरं आहे, कधीतरी मान्य करावंच लागेल ना. चुकीच्या माणसाची बाजू घ्यायची, हे बरोबर आहे का? तू बोल ना त्याच्याशी. अगं बोललो मी, एकदा नाही अनेकदा बोललो, पण तो ऐकून घेतच नाही. त्यात श्वेता त्याच्यासमोर खोटं बोलली. खरं बोलली असती तर कदाचित जरासा फरक पडला असता ना. पण आनंदाला मी खरं सांगू का, मला तिची बाजू कळू शकते. कारण हो, एम्प्लॉई आहे ना ती ह्याच कंपनीत. आणि आपण तिला तिच्या सगळ्या बॉसेस समोर असं कोर्टात उभं केल्यासारखं उभं केलं. बरं, एवढं करून कंप्लेंट कोणाची करायची आहे तिला? तिच्या बॉसच्या भावाची. धमक्या दिल्यात त्याने तिला. अगं वहिनी, पण माझ्याशी खरं बोलली ना ती, तुझ्याशी पण बोलली. मग समोरशी खरं बोलायला काय प्रॉब्लेम होता? हो, आपल्याशी बोलली, पण तिच्या फॅमिलीच्या जीवावर जर बेतलंय असं तिला वाटत असेल तर ती पोरगी बिचारी काय करणार? आनंद, उद्या तुझ्या आईच्या डोक्यावर कोणी बंदूक ठेवली आणि तुला सांगितलं खोटं बोल, तर तू काय करशील?
हा एक्झॅक्टली. आणि राजवाड्यांनी तर कान बंद करूनच टाकलेत. म्हणजे त्यांचा भाऊ चुकू शकतो हे त्यांना मान्य करायचं नाहीये. मान्य कशाला, साधी शक्यता गृहीतही धरायची नाहीये त्यांना. कारण स्वानंदी हे असंच आहे. समर जीव तोडून प्रेम करतोच अंशुमनवर, पण अंशुमनचा डोळा फक्त त्याच्या पैशांवर आहे. फक्त अंशुमनचा नाही, सगळ्यांचाच. नाही नाही, अहो अधिराचं खूप प्रेम आहे तिच्या पिंटर दादावर. आणि इनफॅक्ट तुम्हाला माहितीये का, आम्ही आता गेलो होतो ना तेव्हा आमच्या ऍक्सिडेंट बद्दलचं स्वप्न पडलं होतं काकूंना. म्हणून खूप काळजीने त्यांनी अंशुमनला आमच्या पाठीमागे पाठवलं होतं. वहिनी, माझा या कशावरही विश्वास नाहीये. अहो नाही, तसं नाहीये. आधिराची गोष्ट वेगळी आहे. तिचा आणि समरचा बॉन्ड जेन्युइनच आहे आणि खरंच त्यांचं एकमेकांवर आहे प्रेम. पण बाकी काकू, अंशुमन, अर्पिता ते तुला अजून काही माहित नाहीये. म्हणजे समर खूप करतो त्यांच्यासाठी, सगळी धावपळ करतो, त्यांना हवं ते सगळं त्यांना पुरवतो, त्यांचा प्रत्येक शब्द झेलतो तो. पण या सगळ्यांच्या लेखी त्याला शून्य किंमत आहे. हे आम्ही इतकी वर्ष बघत आलो आहे. माझी ती एवढी चिडचिड होती नाही सगळं बघून, आणि समरला काही पटतच नाही. आणि एका लिमिटच्या पलीकडे आम्ही काही बोलू शकत नाही ग. म्हणजे त्याला त्याच्या कुटुंबाविरुद्ध किती आणि काय काय सांगणार नाही का. आय एम सॉरी, पण मी तशी नवीन आहे कुटुंबात आणि मला ह्याबद्दल काही कळत नाहीये. कारण खरंच माझ्यासमोर तरी सगळे खूप प्रेमाने वागतात राजवाड्यांची. स्वानंदी, तुला माहितीये अर्पिताच्या बाळाचं उष्टावण होतं ना, तेव्हा समरने काय काय केलं होतं त्या कार्यक्रमात. म्हणजे जरा कसर नव्हती ठेवली. अर्पिताला आवडलेला सोन्याचा बोल आम्ही राजस्थानवरून घेऊन आलो होतो आणि त्या बोलपायी त्याने अख्खा राजवाडा विकत घेतला होता. किती एक्सायटेड होता तो. मामा आहे, बाळाला मांडीवर घेऊन उष्टावण करणार, हो की नाही रे. पण शेवटी काय झालं, काकूने उष्टावणासाठी पाटावर कुणाला बसवलं, अंशुमनला. आणि नेहमीच आहे, हे काही नवीन नाही आमच्यासाठी. दरवेळी काहीतरी करून ते त्याच्यावर अन्यायच करतात. सगळं करतो समर आणि क्रेडिट बाकीचे घेऊन जातात. तो कष्ट करायला आणि बाकी सगळे त्याचे पैसे उडवण्यासाठी आहेत. निकिता बस, म्हणजे आपण उगाच तिच्या मनात काहीतरी वाईट साईड भरून देतो असं नको व्हायला. आनंद, आपण तिच्या मनात काही भरवत नाही होत. तिला सावध करणं आपलं काम नाहीये का. स्वानंदी, मान्य आहे मला, आज ना उद्या तुला सगळं कळणारच आहे. पण तुला माहीत असावं असं मला वाटतं म्हणून सांगते. तू प्लीज काळजी घे. तुला त्या घरातले इक्वेशन्स अजून माहीत नाही आहेत. सगळे खूप स्वार्थी आहेत. कुणाचंच समोरवर खरं प्रेम नाहीये, कुणाला त्याची काळजी वाटत नाही. सगळा फक्त दिखावा आहे.